बहीण कॉलवरून प्रार्थना येते तशी त्यांची साक्ष आहे. 15 दिवस त्यांना पुष्कळ खोकल्याचा त्रास झालेला होता. या त्रासासाठी ही बहीण डॉक्टरांकडे गेली, पण डॉक्टर त्यांना म्हणाले की तिला पुष्कळ कफ झालेला आहे, म्हणून तुम्हाला एक्सरा काढावा लागेल. पण ही बहिणीने एक्सरा काढला नाही आणि ती प्रार्थनेला येत राहिली, प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेत राहिली. तसेच रविवारी सेवा करणाऱ्या सिस्टरांकडून प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेद्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला. आता ती 10 दिवस झाले पूर्णपणे बरी होऊन मी प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोर ऐकायला वाटून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. ते समोर वेळेवर प्रार्थना येतात. या बहिणीच्या मुलाची साक्ष आहे. 6 दिवसापासून त्यांच्या मुलाला लघवीचा त्रास व्हायचा, तसेच लघवीच्या भागात रक्त पडायचं. या त्रासासाठी बहिणीने त्यांच्या मुलाला दवाखान्याचा 2 वेळा त्याने उपचार केला, परंतु त्याच्याने त्यांना काहीच फरक जाणवला नाही. या त्रासासाठी या बहिणीने केंद्रामध्ये फोन लावून प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्या द्वारे थोडंसं त्यांना बरं वाटलं. या त्रासासाठी बहीण परिवार मीटिंग मध्ये या ठिकाणी येऊन तिने विश्वासाने भाग घेतला. या प्रार्थनेत भाग घेतल्यावरती बहीणमध्ये त्याला त्यांच्या मुलाला अजून थोडं बरं वाटायला लागलं. ते पण त्रास चालूच होता. या त्रासासाठी बहीण पुन्हा रविवारच्या दिवशी प्रार्थनेमध्ये आले आणि विश्वासाने प्रार्थनेमध्ये भाग घेतला आणि त्यांची समस्या सेवा करणाऱ्या ब्रदरांना सांगितले. या बहिणीच्या मुलाकरता सेवा करणाऱ्या ब्रदरांनी प्रार्थना केली. या प्रार्थनेच्या द्वारे या मुलाला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि त्याच्या 6 दिवसाचा त्रास पूर्णपणे निघून गेला. आता बहिणीचा मुलगा पूर्णपणे बऱ्यातला काही त्रास होत नाही. आणि बहीण प्रभू येशूचे आभार मानते. मला आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. प्रार्थना येते. या बहिणीच्या मुलाची साक्ष आहे. या बहीण म्हणते की तिची डिलिव्हरी झाली, तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये तिची डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर या बहीण म्हणते 15 दिवस पर्यंत ते हॉस्पिटलमध्ये होते. तेव्हा 15 दिवस पर्यंत त्यांचं मन पूर्ण व्यवस्थित होतं, काही त्रास नव्हता. पण ही बहीण म्हणते की ते जेव्हा घरी आले, तेव्हा घरी आल्यावरती त्यांच्या मुलांची डोळे त्यांनी बंद केले आणि त्यानंतर तो हालचाल करण्यासाठी बंद झाला. या त्रासासाठी या बहिणीने त्यांच्या भावाच्या सांगण्यावरती या ठिकाणी प्रार्थनेला आले. या ठिकाणी मंगळवारच्या दिवशी या ठिकाणी प्रार्थनेला फर्स्ट टाइम आले. त्याच्यासाठी त्यांची समस्या त्या ब्रदरांना सांगितले. तेव्हा ब्रदरांनी या बहिणीच्या मुलाकरता प्रार्थना केली. ही बहीण म्हणते की ती प्रार्थना केल्यावरती ते या बहिणीच्या मुलाला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि ते 1 महिन्यापर्यंत हालचाल करत नव्हते, तसे डोळे पण उघडून पाहत नव्हते. पण प्रार्थना केल्यावरती त्यांच्या मुलाला प्रभूचा स्पर्श होऊन ते डोळे उघडून पाहायला लागलं, हलवलं, ते हालचाल करायला लागलं. तसे 3 दिवसापासून त्याला खूप ताप येत होता. त्यासाठी देखील या बहिणीने प्रार्थना करून घेतली. या प्रार्थनेच्या द्वारे देखील प्रभूचा स्पर्श होऊन त्याच्या तापाचा देखील त्रास पूर्णपणे निघून गेला. या बहीण म्हणते त्यांच्या मुलाचा पूर्णपणे बऱ्याचदा काही त्रास होत नाही, तर पूर्णपणे ते व्यवस्थित हालचाल करत आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित पाहत आहे. आणि बहीण प्रभू येशूचे आभार मानते. जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया.